Hi friends, welcome back in our Super Excellence Academy. Myself, Professor Boinwad. Dear friends, last time we studied about past tense. We studied all four types of past tense. Today we are going to discuss on future tense. It is a third type of tense. Dear friends, now we are discussing about future tense. तर विद्यार्थी मित्रांनो, या भविष्यकाळाचा आपण अभ्यास करत असताना ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत, ज्या गोष्टी घडणार आहेत, भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टीसाठी आपण या काळाचा उपयोग करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर टेन्स या काळाचा अभ्यास करत असताना या काळामध्ये एकूण 4 उपप्रकार पडतात. साधा भूतकाळ, आपलं साधा भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ किंवा मग पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ, असे भविष्यकाळाचे एकूण 4 उपप्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो. तर मग आज आपल्याला सविस्तररित्या एका व्हिडिओमध्ये या 4ही प्रकाराचा अभ्यास करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स. यामधला जो पहिला प्रकार आहे या फ्युचर टेन्सचा, तर तो आहे सिंपल फ्युचर टेन्स. याला आपण साधा भविष्यकाळ असं म्हणू. तर विद्यार्थी मित्रांनो, या साध्या भविष्यकाळाचा अभ्यास करत असताना यासाठी आपल्याला याचा फॉर्म्युला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो काही साधा भविष्यकाळ आहे हा फॉर्म्युल्यानुसार समजून घेणार आहोत. तर ह्याचा फॉर्म्युला तयार होईल विद्यार्थी मित्रांनो, यस प्लस विल ऑब्लिक शॉल प्लस V1 प्लस O प्लस ETC, असा ह्या साध्या भविष्यकाळाचा फॉर्म्युला तयार होईल. 1 2 3 4 5 या 5 बाबी, ह्या 5 स्टेप आपल्याला या सिंपल फ्युचर टेन्समध्ये लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. तर मग आता तुमच्यापुढे एक प्रश्न तयार झाला असेल की सर विल आणि शॉल घ्यायला सांगितलं, त्यानंतर V1, त्यानंतर ऑब्जेक्ट, त्यानंतर ETC. तर मग हा तुमच्यापुढे निर्माण झालेला प्रश्न असेल की विल आणि शॉलचा वापर कुठं करायचा विद्यार्थी मित्रांनो. जर आय आणि वी हे जर सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला आले असतील तर तुम्हाला शाल ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला विलचा वापर करायचा असेल तर आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल किंवा मग हे असेल, से असेल, इट असेल किंवा एखादं नाव असेल, या सर्वनाम आणि नावाच्या पुढे तुम्हाला विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे विद्यार्थी मित्रांनो. तर या तक्त्यानुसार तुम्हाला विल आणि शॉल हे सहाय्यकारी क्रियापद कोणत्या सर्वनामाच्या पुढे वापरायचे हे तुम्हाला सहजरित्या समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. तर काही एक्झाम्पलच्या माध्यमातून, काही उदाहरणाच्या माध्यमातून आपण सिंपल फ्युचर टेन्सचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर मग चला ह्याची तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर हे फॉर्म्युला दिलेला आहे टेबल तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला आयुष्यामध्ये याचा फार उपयोग पडणार आहे. आणि हा फॉर्म्युला पाठ केल्यानंतर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही सिंपल फ्युचर टेन्स विसरणार नाहीत, ही मी तुम्हाला खऱ्या अर्थाने ग्वाही देतो विद्यार्थी मित्रांनो. तर चला मग काही उदाहरणाच्या माध्यमातून आपण सिंपल फ्युचर टेन्स समजून घेऊया आणि विल आणि शॉलचा वापर आपल्याला कुठं करायचा आहे. काही विद्यार्थी मित्रांनी मला कमेंट करून असंही सांगितलं की सर आम्हाला याचबरोबर तुम्ही काही आम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स किंवा नकारार्थी वाक्ये किंवा मग क्वेश्चन्स
प्रश्नार्थी वाक्ये यांच्यापासून कसे तयार करता येईल ते सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण ते सुद्धा अभ्यास करणार आहोत. यांचा अभ्यास करून आपण यावर होणारे निगेटिव्ह सेंटेन्स आणि त्याचबरोबर यापासून तयार होणारे क्वेश्चन्स आपल्याला तयार करायचे आहेत. तर चला मग पाहूया. सुरुवातीला आपण काही उदाहरणं समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. I can speak in English असं सेंटेन्स आलेला आहे. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये याचं कन्वर्ट करायचं विद्यार्थी मित्रांनो. सब्जेक्ट आय आल्यानंतर तुम्ही शाल किंवा विल या दोन्हीपैकी एक कोणताही सहाय्यकारी क्रियापद घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर V1 वापरायचं आहे. आलेलं क्रियापद हे V1 असल्यामुळे तेच ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आय शॉल स्पीक इन इंग्लिश. या वाक्याचं उत्तर आपल्याला असं बनवता येईल विद्यार्थी मित्रांनो. दे आर रीडिंग अ स्टोरी बुक असं वाक्य आलेलं आहे. हे वाक्य आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर मग दे विल रीडचं V1 घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. V1 घेतल्यानंतर रीडच होईल. दे विल रीड अ स्टोरी बुक. त्यानंतर आणखीन काही उदाहरणाच्या माध्यमातून आपण सिंपल फ्युचर टेन्स समजून घेणार आहोत. You can swim in the Ganga. You will swim. Swim हे फर्स्ट फॉर्म आहे त्याच्यामुळे हेच ठेवायचं आहे V1 असल्यामुळं. इन द गंगा असं उत्तर आपल्याला करता येईल. She went to Latur by train. हे V2 आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यापूर्वी विल किंवा शॉलचा वापर करायचा आहे. सी असल्यामुळं विल घ्यायचंय. सी विल वेंटचं पहिलं रूप गो. सी विल गो टू लातूर बाय ट्रेन असं उत्तर आपल्याला करता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आणखीन एक उदाहरण घेऊया. रवी प्लेज खो-खो मॅच विथ हिज फ्रेंड्स हे V5 आहे. यस आल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नाव आल्यामुळे आपल्याला विलच सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. ही विल प्ले हे यस काढून टाकायचं आणि V1 घ्यायचंय. ही विल प्ले खो 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 मॅच विथ हिज फ्रेंड्स. अशा पद्धतीने या प्रश्नाचं आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स करता येईल विद्यार्थी मित्रांनो. तर काही आपण सिंपल फ्युचर टेन्सचे उदाहरणं पाहिले आहेत. आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण या वाक्याचे काही निगेटिव्ह सेंटेन्स आणि काही क्वेश्चन तयार करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर मग घ्या. सुरुवातीला काय आपण वाक्य लिहिणार आहोत सिंपल फ्युचर टेन्सचे. आय विल प्ले क्रिकेट
सिंपल फ्युचर टेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. आता याच वाक्याचा आपल्याला निगेटिव्ह या वाक्याचा आपल्याला नकारार्थी किंवा निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे विद्यार्थी मित्रांनो. या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना विद्यार्थी मित्रांनो या विल ला नॉट लावायचं विद्यार्थी मित्रांनो. विल नॉट प्ले क्रिकेट असं वाक्य हे निगेटिव्ह होईल. आय विल प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळत असेल. आय विल नॉट प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळत नसेल. असं हे नकारार्थी सेंटेन्स आपल्याला तयार करता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर या विल नॉटला आणखीन एका च्या ऐवजी ओंट सुद्धा आपल्याला म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो. आय वोंट प्ले क्रिकेट असं सुद्धा नकारार्थी आपल्याला वाक्य तयार करता येईल. त्यानंतर आणखीन काही उदाहरण पाहूया. आय स्पीक इन इंग्लिश या सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे विद्यार्थी मित्रांनो. आय शाल किंवा मग आय शॉल नॉट किंवा आय शांट असं करता येईल. आय शांट स्पीक इन इंग्लिश असं नकारार्थी वाक्य बनवता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आणखीन काही उदाहरणं पाहूया जेणेकरून तुम्हाला नकारार्थी वाक्य या वाक्याचे नकारार्थी वाक्य तुम्हाला समजून जातील. त्यानंतर सी विल गो टू मुंबई हे सिंपल फ्युचर टेन्स सेंटेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. हे सेंटेन्स आपल्याला निगेटिव्ह बनवायचं आहे, नकारार्थी बनवायचं आहे. तर मग सी विल नॉट किंवा सी ओंट गो टू मुंबई. सी ओंट गो टू मुंबई असं होईल किंवा सी विल नॉट गो टू मुंबई असं सुद्धा सेंटेन्स तयार करता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आणखीन एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. दे विल पब्लिश माय बुक. दे विल पब्लिश माय बुक हे सेंटेन्स आपल्याला निगेटिव्ह बनवायचे विद्यार्थी मित्रांनो. दे विल नॉट किंवा दे ओंट असं सुद्धा म्हणता येईल. दे विल नॉट पब्लिश माय बुक असं ह्याचं नकारार्थी वाक्य बनवता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आणखीन ही विल रीड अ पोयम हे सेंटेन्स आपल्याला निगेटिव्ह बनवायचे विद्यार्थी मित्रांनो. ही ओंट किंवा ही विल नॉट ही ओंट रीड अ पोयम असं हे नकारार्थी सेंटेन्स आपल्याला बनवता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या सिंपल फ्युचर टेन्सचे आपण निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापर केलेला आहे हे तुम्हाला समजलं असेल. ह्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. याचे नोट्स तुम्ही तयार करा आणि यानंतर आपण जे पाहणार आहोत ह्या सिंपल फ्युचर टेन्सचे आपल्याला क्वेश्चन्स बनवायचे विद्यार्थी मित्रांनो. तर मग ते सुद्धा पाहूया. काही विद्यार्थ्यांनी मला कमेंट करून पाठवलं की सर आम्हाला प्रश्न आणि निगेटिव्ह सेंटेन्स शिकवा. तर ठीक आहे मला विद्यार्थी मित्रांना. आणि आज आपण निगेटिव्ह सेंटेन्स पाहिले आहेत. यानंतर आपण या प्रश्नांवर तयार होणारे क्वेश्चन्स पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न तयार करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आय विल प्ले क्रिकेट क्वेश्चन तयार करणं फार सोपं असतं. सुरुवातीला हेल्पिंग व्हर्ब घ्यायचा असतो आणि नंतर सर्वनाम प्रोनाउन नंतर घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. या वाक्याचं आय विल प्ले क्रिकेट या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन तयार करायचा आहे. तर त्यासाठी सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद आधी घ्यायचे वाक्यात विलच्या नंतर सर्वनाम आय घ्यायचंय. विल आय प्ले त्यानंतर V1 प्ले आय क्रिकेट विल आय प्ले क्रिकेट आणि नंतर क्वेश्चन मार्क द्यायचे विद्यार्थी मित्रांनो. तर विल आय प्ले क्रिकेट
मी क्रिकेट खेळू शकतो का? तर त्यावेळेस तुम्हाला याचं प्रश्नाचं उत्तर सुद्धा देईल, यस आय विल प्ले क्रिकेट, किंवा नो आय विल नॉट प्ले क्रिकेट. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. आपण क्वेश्चन शिकत आहोत विद्यार्थी मित्रांनो. यानंतर तुम्हाला येस नो टाईप क्वेश्चनमध्ये, येस नो टाईपमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल, यस आय विल प्ले क्रिकेट, किंवा नो आय विल नॉट प्ले क्रिकेट, असं सुद्धा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आय स्पीक इन इंग्लिश या सेंटेन्स आपण या सेंटेन्सचा आपल्याला क्वेश्चन तयार करायचा आहे. एक आय विल स्पीक इन इंग्लिश किंवा आय शॉल, अशा पद्धतीनं विल आय स्पीक इन इंग्लिश, मी इंग्रजीत बोलू शकेल का, असा हा प्रश्न तयार होईल. तुम्ही या प्रश्नात सुद्धा उत्तर येस नो टाईप मध्ये देऊ शकता. यस आय विल प्ले, सॉरी यस आय स्पीक इन इंग्लिश, किंवा नो आय विल नॉट स्पीक इन इंग्लिश, अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर सुद्धा विल सी गो टू मुंबई, ती मुंबईला जाईल का, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येस नो टाईप मध्ये यस सी विल गो टू मुंबई, किंवा नकारार्थी द्यायचं असेल, नो म्हणून सांगायचं असेल उत्तर, नो सी विल नॉट गो टू मुंबई, असं या प्रश्नाचं उत्तर देता येईल. त्यानंतर आणखीन या प्रश्नाचे आपण प्रश्न तयार करणार आहोत. विल दे पब्लिश माय बुक, ते माझं पुस्तक पब्लिश करतील का, प्रकाशित करतील का, तर हा प्रश्न विचारला गेला तर यावर तुम्ही यस नो टाईप मध्ये उत्तर मिळवू शकता. यस दे विल पब्लिश माय बुक्स, किंवा मग नो दे विल नॉट पब्लिश माय बुक, अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर करता येईल. त्यानंतर आणखीन एक प्रश्नाचा आपण या प्रश्न तयार करणार आहोत. विल ही रीड अ पोयम, तो कविता वाचेल का. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला यस ही विल रीड अ पोएम, किंवा मग नो ही विल नॉट रीड अ पोएम, अशा पद्धतीनं आपल्याला क्वेश्चन तयार करता येतील. किंवा मग यापूर्वी तुम्हाला मी निगेटिव्ह सेंटेन्स शिकवले, त्यापूर्वी मी तुम्हाला क्वेश्चन टॅक्स सिंपल फ्युचर टेन्स चे वाक्य कसे बनवायचे, कसे कन्वर्ट करायचे हे शिकवलं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फ्युचर टेन्स या घटकामधून कशा पद्धतीनं फ्युचर टेन्स मध्ये वाक्य कन्वर्ट करायचे, त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स कसे तयार करायचे, त्यानंतर आपण क्वेश्चन्स कसे तयार करायचे, या सर्व गोष्टी इत्थंभूत माहिती घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या सुपर एक्सलन्स अकॅडमी या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद.